स्टार्ट. महावितरणच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या अनेक शहरातील खाजगी कंपन्यांनी वीज वितरणाचा परवाना मागितला आहे. त्याबाबतची सुनावणी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे 22 जुलै रोजी होणार आहे. दुसरीकडे महावितरणने निविदा काढून 229 उपकेंद्रे खाजगी कंत्राटदारांना देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापारेषणमध्ये 200 कोटीच्या वरील कामांचे खाजगीकरण केले जात आहे. महापारेषणने बाजारात शहर लिस्टिंग करावे असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. महानिर्मितीचे जलविद्युत केंद्र खाजगी कंपन्यांना देण्याचा घाट घातला गेला आहे. वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय राज्यभर 2,25,65,000 स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातून 10 वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी खाजगी कंपन्यांची राहणार आहे. वरील सर्व घटनाक्रम हा सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचाच प्रकार असल्याचा कामगारांच्या कृती समितीचा आरोप आहे. परिच्छेद. महावितरणच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 16 शहराचे वीज वितरण संचलन, देखभाल, दुरुस्ती, महसूल अशी सर्व जबाबदारी मागणाऱ्या समांतर वीज वितरण परवान्यासाठी टोरांट पॉवर कंपनीने अर्ज केला आहे. अदानी पॉवरने मुलुंड, भांडूप, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, खारघर, तळोज, उरण या शहरासाठी अर्ज केला गेला. या अर्जावर राज्य वीज नियामक आयोगाकडून सुनावणी घेतली जाणार आहे. परिच्छेद. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वात होणाऱ्या या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सबऑर्डिनर इंजिनियर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटक, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, तांत्रिक कामगार युनियन या संघटनांचा समावेश आहे. संपात या सगळ्यांचा संघटनांचे राज्यातील 86,000 वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार सहभागी होणार असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. परिच्छेद. राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना नागपुरातील महाल, गांधी बाग आणि सिव्हिल लाईन्स या 3 विभागात वीज वितरण करण्याची जबाबदारी स्पॅन्को या खाजगी कंपनीला देण्यात आली होती. स्पॅन्को कालांतराने SNDL कंपनीला विकण्यात आली. 8 वर्षात या कंपनीची सेवा अतिशय निकृष्ट दर्जाची होती. भाजपने सुरुवातीपासूनच वीज वितरण क्षेत्राच्या खाजगीकरणाला विरोध केला. या विरोधात तत्कालीन आमदार व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः इतर भाजप नेत्यांसोबत SNDL विरोधात आंदोलन केले होते. सोबत वीज वितरण फ्रँचायझी विरोधात विविध कामगार संघटनाही रस्त्यावर उतरल्या होत्या. दरम्यान 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यावर तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या तक्रारीवरून SNDLच्या कामाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. समितीने कंपनीच्या कामावर गंभीर ठपके ठेवले. शेवटी 9 सप्टेंबर 2019 रोजी SNDL कडून काम काढण्यात आले.